बरोबर आहे तुमचं. नातवंडाबद्दल वाटत असेलच त्यांना, आणि नातवंडासाठी ते श्रीचं दुसरं लग्न करणारही नाहीत, कारण बाळ हवंय ना त्यांना. पण म्हणजे माझं काही स्थान नाही, मला किंमतच नाहीये त्यांच्या घरात. तसं काही नव्हतं म्हणायचं मला बाळा. बाबा, बोलण्याचा अर्थ तसाच होतो ना. अगं खरंच तसं नाही. आता माझ्या मनात ही अडी कायम राहणार बाबा. अगं नको असा काही विचार करूस. मी सगळे प्रयत्न केले बाबा, पण त्यांनी कोणीच भीक नाही घातली माझ्या प्रयत्नांना. अगदी श्रीने सुद्धा. आणि बाळासाठी सगळं सुरळीत झालं तरी आता माझ्या मनात कायम राहील की हे जे काय होतंय ना, हे सगळं बाळासाठी आहे, माझ्यासाठी काहीच नाही. जानू, अगं असा विचार करून. बाबा, मी असा विचार करत नव्हतेच. हा विचार माझ्या मनाला शिवलाही नव्हता. तुम्ही आज जे पाहिलंय, ऐकलंय, ते सगळं सहन करण्याच्या पलीकडे आहे बाबा. श्रीने ब्लॉक केलंय मला. मला किती हेल्पलेस वाटतंय माहितीये बाबा. आणि आता हे अंतर आमच्यात कायम राहणार. आई म्हणत होती ना, तेच बरोबर होतं. मी जायलाच नको होतं तिथे. का केले मी हे सगळं? कळलं नसतं ना मला तर बरं झालं असतं. बाबा, मला वाटतं आता आपण आईचं ऐकूया. मी जाणार नाहीच आहे, तुम्हीही नका जाऊ. आता जे व्हायचंय ते होऊ दे. आपण फक्त शांतपणे पाहत राहायचं. चला, सकाळी उठून योगा सेंटरला जायचंय. मी झोपते आत. बाबा, कसलाही विचार करू नका. त्यांचं सगळं ठरलेलं आहे आणि त्यात आपण कुठेही नाही होत. कळतंय का तुम्हाला? आता तुम्ही प्लीज शांतपणे झोपणार आहात. मी सुद्धा शांतपणे झोपणार आहे. झोपा. गुड नाईट.